नमस्कार, मी मोहिनी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। प्रत्येक बायकांचं स्वप्न असतं आपलं घर ऑर्गनाइज असावं, आपलं कपाट ऑर्गनाइज असावं, ज्वेलरी सगळी ऑर्गनाइज असावी। पण ह्याच्यासाठी लागतं ते म्हणजे ऑर्गनायझर, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित ठेवू शकतो। तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे ऑर्गनाइजबद्दल। एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये ते तुम्हाला उपलब्ध आहेत, ते मीशोवरती। तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि मस्त असणार आहे। तर चला मग जास्त लेट न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, हा एक ऑनेस्ट रिव्ह्यूवरती व्हिडिओ आहे। ह्या गोष्टी मी काल परवा घेतल्या तर आज तुमच्याबरोबर शेअर करते असं नाही आहे। मी अगोदर घेतल्या तर मी अगोदर ते यूज केलं, तर यूज करून त्याची क्वालिटी कशी आहे, कोणती खरंच ऑर्गनायझर तुम्ही घ्यायला हवं आहे आणि कोणतं खरंच नको आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर मग चला थोडाही लेट न करता मी तुम्हाला सांगते की कोणतं ऑर्गनायझर सर्वात बेस्ट आहे। हे बघू शकता तुम्ही, एक बॅग, पोटली बॅग आहे, खूप छान आहे। हिला जास्त जागा पण लागत नाही। आपल्या कबर्डमध्ये किंवा आपल्या कोणत्या एखाद्या जिथे आपण मेकअप ठेवतो तिथे ही सहज अशी बसू शकते आणि हिचं तुम्ही वरचं कवर वगैरे बघू शकता, हे किती छान आहे। तर ह्याच्यामध्ये किती सारं मी ज्वेलरी ठेवली, आता मी तुम्हाला दाखवते। ही पर्पज आहे, कारण की ह्याच्यामध्ये आपण ज्वेलरी पण ठेवू शकतो। सपोज आपण गावाला चाललो तर ह्याच्यामध्ये आपण ज्वेलरी आपली घेऊन जाऊ शकतो। तर इकडे बघू शकता ह्याच्यामध्ये अशा बॅग्स आहेत, ह्याच्यामध्ये सगळ्या अशा बॅग्स आहेत आणि ह्या तुम्ही याच्यामध्ये मी माझं मेकअपचं सामान आणि छोट्या मोठ्या माझे पिन्स असतात, माझे हेअर बँड किंवा लबर, ह्याच्यामध्ये सगळे माझे कानातले। म्हणजे मी दुसरं ऑर्गनायझर तुम्हाला घ्यायचीच गरज नाही। तर हे जर तुमच्याकडे एक असेल आणि तुम्ही खरंच माझ्यासारखे असाल की तुमच्याकडे खूप म्हणजे लिमिटेड ज्वेलरी आहे, त्याच्यासाठी तर हे खूप बेस्ट आहे। ह्याची क्वालिटी पण खरंच खूप बेस्ट आहे, घेऊ शकता। आणि प्राईस वगैरे ह्याचं किंवा तुम्ही ह्याचं जे कोड असतात ते म्हणत असेल कुठे, तुम्हाला ते फोटो पण दिसत असेल, ह्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये पण ह्याची जे कोड असतं ते मी शेअर करते, तर तुम्ही बघू शकता। प्राईस पण एकदम अफोर्डेबल आहे आणि फक्त 200 रुपयामध्ये हे तुम्हाला भेटू शकतं छान असं ऑर्गनायझर मीशोवरती। तर पहा, खरंच खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडलेलं जेव्हा मी घेतलेलं हे। तर नंबरचं ऑर्गनायझर आहे ते म्हणजे हे आपलं बँगल ठेवायचा बॉक्स, खूप छान आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला असे 6 रोल भेटतात, तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या अशा बँगल्स ठेवू शकता। आणि मला खरं पर्सनली हे खूप आवडलेलं। माझ्याकडे खूप कमी बांगड्या आहेत, तशा मी जास्त यूज करत नाही, पण त्याच्यासाठीच मला एक असं ऑर्गनायझर हवं होतं आणि मीशोवरती हे मला खरंच खूप चांगल्या प्रकारे प्राईजमध्ये मिळाले। फक्त 209 रुपयामध्ये हे असं ऑर्गनायझर भेटले मला, बघू शकता। खूप आता आहे 3 नंबरचं आपला जो ऑर्गनायझर म्हणजे साड्यांसाठी। हे सगळं महिलांच्या कामालाच येतं, कारण की सगळ्यात जास्त ऑर्गनाइज पण घर ठेवायचं असतं, ती जिम्मेदारी महिलांवरतीच असते। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तर खरंच खूप छान आहे ते सगळे प्रोडक्ट। तर हे आहे साड्यांचं ठेवायचं बॉक्स। तर बघू शकता तुम्ही, माझ्या साड्या खूप इकडे तिकडे पडलेल्या असायच्या अगोदर। जेव्हापासून मी हे ऑर्गनायझरच्या बॅग घेतल्या तेव्हा मी व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवते आहे। ह्याची प्राईस पण खूप स्वस्त आहे, फक्त 151 रुपयाला आपल्याला 10 बॅग भेटतात। क्वालिटी पण खूप चांगली आहे, चेन पण ह्याची लवकर खराब होत नाही आहे आणि एक साडी खूप चांगल्या प्रकारे बसते एका बॅगमध्ये आणि ब्लाऊज पण त्याच्यामध्ये बसू शकतो जर तुम्ही छान प्रकारे त्याची घडी वगैरे घालून ठेवली तर हे पण एकदम ह्याचा कोड वगैरे सगळ्या प्रोडक्टचा कोड आणि जी लिंक मला भेटेल ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, तुम्ही तिथे जा। तर चौथं प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे जे आपण ऑलला लावतात, ऑल रॅक म्हणा काहीतरी, असं 4चं मला पॅक भेटलेलं होता। पण खरं सांगू का, ह्या प्रोडक्टने मला खूप डिसअपॉइंट केलं, कारण की हे घेतले होते मी आणि घेऊन सगळीकडे मला जिथे जिथे ऑर्गनाइजसाठी लागत होते, माझ्या बाथरूममध्ये वगैरे किंवा बाथरूमच्या बाहेर तिथे मी लावले होते। हे चांगले आहेत तसे जर तुम्ही कमी वजनाच्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवत असाल, पण तुम्ही ते फोटो पण दाखवलं तर पहा ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ठेवल्यात त्यांनी आणि मी पण एवढं सगळं ठेवायला गेले तर सगळं ते तुटलेलं आणि खराब झालं लवकरच हे। आता घरामध्ये माझ्या एक पण असं ऑर्गनायझर नाही की ती म्हणजे ऑलमध्ये 4ही पण लावले होते ऑलवरती, पण आता सध्या एक पण तुम्हाला दाखवायला नसेल ऑलवरती, कारण की सगळे पडलेले आहेत आणि क्वालिटी वाईज चांगले आहेत, पण ह्याच्यात आपण जड वस्तू ठेवू शकत नाही। जड वस्तू ठेवल्या की पडतंय लगेच, एवढं सांगायचं आहे। तर घेऊ का नको, माझ्या मते की तुम्ही ह्याच्यापेक्षा तुम्हाला दुसरा काही एखादा चांगला ऑप्शन भेटला तर तुम्ही ते नक्कीच घेऊ शकता। प्राईस म्हणाल तर ह्याची 232-30 रुपयाला काहीतरी आहे, तेवढ्याला तुम्हाला भेटून जाईल। हा घ्यायचा असेल ते घेऊ शकता। खाली अशी तुम्ही बघू शकता इकडे की टॉवेल वगैरे ठेवण्यासाठी पण जागा आहे त्याला। आणि ह्याच्यानंतरचं जे प्रोडक्ट आहे हे वाला बॉक्स बघू शकता तुम्ही, किती छान आहे।
पिंक कलर आणि ह्याच्यामध्ये तर तुम्ही काय ठेवायचा असा विचार करत असेल ती हा पर्पज आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही ज्वेलरी जे कानातले वगैरे असतात ते पण ठेवू शकतात. पण मला लागत होता, मी आरी वर्कचे क्लास लावले होते तेव्हा जे मणी वगैरे असतात ते ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये सगळे माझे मणी ठेवलेले तर ह्याची एक खासियत आहे, तुम्हाला मध्ये असे हे भेटतात ठेवण्यासाठी आणि मणी एकत्र होत नाही येतं. हा 3 लेयरचा आहे आणि प्रत्येक लेयरमध्ये तुम्हाला 6 असे कप्पे भेटतील ठेवण्यासाठी आणि खरंच खूप छान आहे. ह्याची प्राईसच्या मानानं हा खूप मस्त आहे. फक्त 150 रुपयाला हा तुम्हाला भेटेल आणि घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. मला तर पर्सनली खूप आवडलेला आणि खूप कामाचा पण आहे. आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की सुई म्हणा, धागा म्हणा, ते सापडत नाही इकडे तिकडे, बटन्स म्हणा, तर आपण त्या गोष्टी पण ह्याच्यामध्ये ठीक तुम्हाला हे दिसत आहेत आता ऑर्गनायझरच आहेत हे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी ठेवू शकतो. पेन म्हणा, आपला केस विंचरण्याचा कंगा, तर हे आहे तर पॅक तुम्हाला फोटोमध्ये इथे दिसत असेल की हे 6 दाखवले, 6 आहेत म्हणून. पण जेव्हा ऑर्डर करतो तेव्हा आपल्याला 4च मिळतात हे आणि त्यांनी तिथे लिहिलेलं आहे 4 पॅक भेटतील म्हणून, 4च भेटतील म्हणून. कलर वगैरे डिफरंट येऊ शकतो तुम्ही ऑर्डर केलेल्यापेक्षा, पण चांगले आहेत खरंच ह्याची क्वालिटी वगैरे. पाठीमागं आपण ह्याला ऑनला चिटकू पण शकतो, तुम्ही बघू शकता इथे मी लावलेलंच आहे. ब्रश ठेवले तर कशामध्ये तरी पेन ठेवला आहे आणि एक माझ्या टी व्हीजवळ असतं, मी रिमोट वगैरे ठेवू शकते ह्याच्यामध्ये आणि चांगले आहेत ह्याची क्वालिटी वगैरे. आणि फक्त 150 रुपयामध्ये काय भेटतं आहे, तर खूप कमी प्राईजमध्ये खूप चांगलं प्रोडक्ट आहे हे. तर तुम्ही हे पण घेऊ शकता आणि सर्व प्रोडक्टची लिंक किंवा कोड मी डिस्क्रिप्शन दिलेलंच आहे. तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही मिशोवरती जाऊन घेऊ शकता. एक ऑनेस्ट रिव्ह्यू आहे त्याचं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या जे असतात डस्टबिन बॅग, तर खूप लोकांचं मत आहे डस्टबिन बॅग पण आता तर खूप चांगले आहेत. तर ओला आणि सुका कचरा आपल्याला आता वेगळा करावा लागतो, तर आपल्याकडे 2 डस्टबिन असतात. तर हे डस्टबिनमध्ये टाकून त्याच्यामध्ये कचरा टाकल्याच्यानंतर डस्टबिन पण खराब होत नाहीत आपल्याला आणि बाहेर घ्यायचे म्हटल्या तर घेऊ शकतो. पण ह्या मिशोवरच्या पण खरंच खूप चांगल्या आहेत. हे आपल्याला असे 4 रोल्स येतात, 150 बॅग आहेत त्याच्यामध्ये, फक्त 145 रुपयाला, खूप कमी प्राईजमध्ये आणि खूप दिवस तुम्हाला जातात. पण रोजचं बॅग बदलायची पण गरज नसते डस्टबिनमधली. तर ओला कचरा असेल तर बदलू शकतो, सुका कचऱ्याला रोजचं बदलण्याचं एवढी काही गरज नसते. तर खूप छानचं एक प्रोडक्ट आहे हे पण आहे. ह्याचा पण कोड मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर सांगा तुमचं आवडतं प्रोडक्ट कोणतं आहे. तर ह्याच्यामध्ये मला तर सगळेच आवडलं, फक्त ते व्हाईट कलरचं ऑर्गनायझर आहे त्याच्याबद्दल थोडंसं तेच मला फक्त डिसअपॉइंट केलं. बाकी सगळंच खरंच खूप छान आहेत. तर तुम्ही पण घेऊ शकता. आणि चला, तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. काहीतरी हेल्पफुल माहिती मी लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असते माझ्या ह्या चॅनलच्या माध्यमातून. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती असावा नक्की कमेंटमध्ये सजेस्ट करा मला. आणि चला, बाय.